नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। कन्हैया साखरे यांची पत्रकार परिषद संपन्न। उमेदवारी अर्ज न स्वीकारल्याने तीव्र नाराजी, निवडणूक व्यवस्थेवर आरोप, न्याय मागण्यासाठी निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार। पत्रकार परिषदेमध्ये केला खुलासा। आज पत्रकार भवन धुळे येथे सकाळी 11 वाजेला कन्हैया साखरे यांनी पत्रकार परिषद घेतली। धुळे महानगरपालिका निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक 5 मध्ये अ व ड या भागात निवडणूक लढवत असल्याने काल दिनांक 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले असताना मुदतीच्या वेळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असल्यानंतरही उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला नाही, असा आरोप त्यांनी निवडणूक व्यवस्थेवर केला असून न्याय मागण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले। उपस्थित पत्रकार व्यासपीठ व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार। माझे नाव कन्हैया श्यामलाल साखरे, राहणार विष्णुनगर, देवपूर, धुळे। रोजगार, बेरोजगारी प्लस शिक्षणाचे प्रमाण, महानगरपालिका शिक्षणाचे कर घेते, स्वच्छतेचे कर घेते, लाईटचे कर घेते, सर्व कर घेत असताना सुद्धा तिथल्या लोकांना ती सुविधा पुरवण्यास अपयशी ठरते। तर का म्हणून आपण तिथं जाऊन याच्यावर वाचा फोडू नये म्हणून ही उमेदवारी आपण प्रभाग क्रमांक 5 अ मधून केलेली होती। ती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण त्यांनी दिलेल्या वेळेवर दिनांक 30/12/2025 दुपारी 3 वाजेच्या त्याची जी मुदत होती त्याच्या आत आपण तिथे हजर असताना माझी 2:40 एक पहिली पावती आहे। तिथं सर्व कॅमेरेही होते, शूटिंग ही सुरू होती। हे सर्व असताना 2:40 माझी पहिली पावती होती। त्या पहिली पावतीमध्ये ते पावती लिहिणाऱ्यांकडून मिस्टेक असेल किंवा त्यांच्या ऐकण्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल तर त्या पावती अनुमतमध्ये माझं नाव चुकीचं असल्या कारणाने मी परत ती पावती घेण्यास तिथे गेलो आणि परत मी 2 पावती फाडली। 2 पावती फाडल्यानंतर जेव्हा मी मध्ये जायला लागलो तर मला मध्ये न जाऊ देता बाहेरच 1 तासभर आणून ठेवलं गेलं। तिथं आणून ठेवल्या गेल्यानंतर मी ज्यांनी माझी पावती फाडली त्यांना हे सर्व निर्देशनास आणून दिले की असं आहे। तर ते म्हणे मी जाऊन त्यांच्याशी भेटतो आणि तुम्हाला सांगतो। पण त्यांनी मला काही नंतर उत्तर न दिल्याने मी तिथं बंदोबस्त असलेल्या अधिकारी साहेबांना विनंती करून जिथे उमेदवारी अर्ज घेत होते त्या खोलीमध्ये प्रवेश केला आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं, सर मी इथं आपल्या वेळेच्या अगोदर इथं उपस्थित असून माझे उमेदवारी अर्ज स्वीकारावे। त्यांनी त्या गोष्टी सक्त नकार दिला। या सर्व गोष्टी मी का उशिरा पोहोचलो हे भी खूप मोठं कारण आहे। तर ह्या कारणावर असे होते की प्रभाग क्रमांक 5 मध्ये मला ज्या पक्षाने उमेदवारी देण्यासाठी आश्वासित केलं होतं त्या पक्षाकडून मला आता देतो, 1 वाजता देतो, 2 वाजता करून आपण ईव्ही फॉर्म देऊ अशा कारणाचे संकेत मिळत होते। आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला त्या पक्षाकडून तिकीट मिळणार नाही तर मी जिथे इच्छुक अर्ज भरलेला होता काँग्रेस पार्टीकडे माननीय शोभा बच्चाव मॅडम यांच्या कार्यालयातून मला कॉल आला की तुम्ही उमेदवारी इच्छुक अर्ज भरलेला होता तर आम्ही तुमचा एव्ही फॉर्म तयार ठेवलेला आहे, तुम्ही या आणि घेऊन जा। मी ते एव्ही फॉर्म आणले, 2 वाजता त्यांच्याकडून एव्ही फॉर्म घेतला, अर्ज वगैरे तयार झाला आणि मी वेळेवर तिथं उपस्थित झालो। हे सर्व रेकॉर्ड आहे कॅमेऱ्यामध्ये तिथं। तरी सुद्धा हा माझा अर्ज घेतला गेला। ही माझी तक्रार आहे आणि या तक्रारीसाठी मी आज
निवडणूक अधिकारी धुळे महानगरपालिका यांची कार्यालय गाठले असताना आज स्ट्रॉंग रूमला सर्व निवडणूक संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आहे. त्यामुळे मला एकही अधिकारी तिथे भेटले नाही आणि सर्व अधिकारी तिथे असल्या कारणाने त्यांची चर्चाही झाली नाही. तर मी आता एक अर्ज तयार केलेला आहे. तो अर्ज मी भारतीय निवडणूक आयोग अध्यक्ष यांना पाठवणार आहे, महाराष्ट्र निवडणूक आयुक्त यांना पाठवणार आहे, मान्य धुळे जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहे आणि मान्य निवडणूक अधिकारी सो धुळे महानगरपालिका यांना हे निवेदन देणार आहे. तर ह्या सर्व घडत असताना आज एक दिव्य मराठी पेपर आहे. त्या पेपरमध्ये सुद्धा बातमी आलेली आहे. दुपारी 3 वाजेची अंतिम मुदत असल्याने कागदपत्राची जुळवाजुळव आणि एबी फॉर्म मिळवण्यासाठी उमेदवारांची मोठी धावपळ उडाली. निवडणूक कार्यालयाच्या 100 फूट अंतरावर वाहनांना प्रवेश बंदी असते. समर्थकांनी पायी चालत कार्यालय गाठले. दुपारी 3 वाजेनंतर प्रवेशद्वार बंद केले गेले. मात्र जे उमेदवार आवारात होते त्यांचे अर्ज स्वीकारण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू होते. मी 3 वाजेच्या आत त्या आवारात प्रवेश केलं. याची ही पावती आहे की मी तिथं माझे 3 अनामत रक्कमची पावती पाडली. एक चुकीच्या नावाची आहे, हे 2 बरोबर नावाची. ही अनामत रक्कम फाडली असताना सुद्धा माझा अर्ज घेतला गेला नाही आणि ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी आहे आणि असंविधानिक आहे. ही उमेदवारी मी का करत होतो तर माझ्या समाजासाठी, म्हणून या निवडणुकीत माझी उमेदवारी होती. एकट्याने बदल होणार नाही असं समजून आपण लढलोच नाही तर बदल घडवण्याची अपेक्षा देखील मनात राहणार नाही आणि त्यामुळे असेच चालत राहिले तर असेच घडत राहील. माझ्या उमेदवारी अर्ज घेतले गेले नाही म्हणून मी थांबणार नसून कोणालाही न घाबरता यापुढे माझे सामाजिक कार्य संविधानिक मार्गाने निरंतर सुरू राहील ही मी जाहीर करतो.